रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरात सोमजाई माता हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. सोमजाई देवी शाळीग्राम स्वरूपात आहे. शिव, भवानी, नंदी आणि वासुकी या 4 शक्ती मिळून सोमजाई माता म्हणून ओळखली जाते. सोमजाई मंदिराचा इतिहास त्या विशिष्ट ठिकाणच्या लोककथा आणि स्थानिक परंपरेशी जोडलेला असतो, जिथे देवीच्या चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात. थोडक्यात सांगायचे तर सोमजाई देवी हे पार्वतीचेच एक रूप आहे. ती शिवाला समर्पित आणि तपश्चर्येची देवी आहे. तिच्या नावामध्ये सोम म्हणजे चंद्राचा अंश असल्याने तिच्याशी संबंधित कथांना आणखी गोडता आणि पावित्र्य प्राप्त होते. त्याच प्रकारे श्रीवर्धनच्या सोमजाई मातेची अशीच एक कथा आहे. सोमजाई देवी देवस्थान क्षेत्र सध्या ज्या ठिकाणी स्थापित आहे तेथे बेल, पिंपळ आणि वड या वृक्षांचे अतिघनदाट जंगल होते. त्या जवळील जागेत लहान मुले विविध प्रकारचे खेळ खेळत असत. या खेळणाऱ्या मुलांमधून एक लहान मुलगा व मुलगी जंगलाचे दिशेने जात असता ती कोणाची मुले असावीत या जिज्ञासापोटी गावकऱ्यांनी या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवले असता दोन्हीही लहान मुले जंगलातील पिंपळ वृक्षाजवळ अदृश्य झाली. या व्यतिरिक्त काहीही माहिती हाती लागू शकत नाही. तेव्हापासून ती लहान मुले परत गावकरी मंडळीच्या दृष्टीत पडली नाही. या पार्श्वभूमीवर महामुनी अगस्ती ऋषी तीर्थाटन करीत श्रीवर्धन ग्रामी आले. तेव्हा गावकरी मंडळींनी मुले अदृश्य झाल्याचा वृत्तांत श्री अगस्ती मुनींसमोर कथन केला. तेव्हा महातपस्वी श्री महामुनी अगस्तींनी अलौकिक सामर्थ्याच्या बळावर जंगलाची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या तपोबलाने स्वयंभू भीमाशंकर असे अर्धनारी नटेश्वराचे अस्तित्व पिंपळ वृक्षाखाली असल्याची जाणीव झाली. तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाच्या सामर्थ्याने होम हवन आवाहन करून भगवंतांना प्रकट होण्याविषयी प्रार्थना केली. त्या समयी पिंपळ वृक्षाच्या बुंध्याजवळ अग्निलोळ प्रकट झाला. त्यावेळी भूगर्भातून शिव, भवानी दिव्य शालिग्राम रूपात प्रकट झाले. आजही सदरचा शालिग्राम स्त्रींचे मंदिरात पूजेकरिता अस्तित्वात आहे. नंतर अगस्ती महामुनींनी भगवंतांची श्रीवर्धन ग्रामी जनकल्याणासाठी स्थापित व्हावे अशी प्रार्थना करून सदर पिंपळ वृक्षाचे खाली आता ज्या ठिकाणी स्त्रींचे मंदिर आहे तेथे श्री सोमजाई देवी या नावाने सदर शालिग्राम रूपी अर्धनारी नटेश्वराची स्थापना केली. सद्यस्थितीत सदर देवस्थानचे चतुर्सीमेस पूर्वी स्थापना केलेल्या शिवशक्ती, कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी व चामुंडा या 4ही देवता आजही स्थापित आहेत व मुख्य देवता श्री सोमजाई देवी शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 शक्ती शालिग्राम रूपात मंदिरात प्रस्थापित आहे. आजही कोणत्याही प्राणीमात्रास सर्पविषबाधा झाली असता जहाल सर्पविष श्री सोमजाई देवीच्या सान्निध्यात पूर्ण उतरवले जाते. अशी ही सोमजाई माता सर्वांना जीवनदान देणारी देवता, जीवनदायिनी म्हणून सहाय्यभूत आहे. तसेच स्त्रींचे अभ्यंग स्नानांचे तीर्थ प्राशन केल्याने अनेक चर्मरोग बरे होतात. हा आजही दैवी चमत्कार श्रीवर्धन क्षेत्री अनुभवास मिळत आहे. श्री सोमजाई देवी देवस्थानचा प्रमुख उत्सव हा सप्ताह उत्सव म्हणून मार्गशीर्ष महिन्यात साजरा करण्यात येतो. हा सप्ताह उत्सव सोहळा मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस स्त्रींची स्थापना करून प्रारंभ होतो. 7 दिवस व रात्र जागरण भजनाचा कार्यक्रम सुरू असतो. 8व्या दिवशी दहीकाला व महाप्रसाद होतो व रात्री 12 वाजता स्त्रींचा रथोत्सव सोहळ्यास प्रारंभ होतो. श्रीवर्धन कसबे भागात रथयात्रा फिरून 9व्या दिवशी सकाळी 11 वाजता स्त्रींच्या रथोत्सव सोहळ्याची सांगता होते. तसेच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी कालावधीमध्ये शारदीय नवरात्र उत्सव श्री सोमजाई देवी मंदिरात साजरा करण्यात येतो. तसेच श्रीवर्धन येथील वनदेवी श्री कुसुमादेवी देवस्थानचे जत्रेकरिता चैत्र शुद्ध तृतीया, चैत्रगौरी व श्री भैरवनाथ यात्रेकरिता या दोन्ही वेळी स्त्रींची पालखी जात असते. असं म्हणतात की सोमजाई मातेचं दर्शन आणि हरिहरेश्वरचं दर्शन एकाच दिवशी घेतलं की आपल्याला दक्षिण काशी पूर्ण झाल्याचे फळ मिळते आणि आपले जीवन सार्थकी लागते. असल्यामुळे ते कोकणी पद्धतीचे असून कौलारू छप्पर आहे.
पुण्याच्या रथ उत्सवाला भक्तगण आले तुझ्या दारी. आई सोमजाई देवी सोमजाई कृपा राहू दे तुझी आम्हावर.